हे आहे ह्या शेतकऱ्यांचं ह्या शेतातील ऑफिस. ठीक आहे. आणि हे शेतकरी काय साधेसुधे नाहीत, स्वतः एक ग्रॅज्युएट झालेले असे शेतकरी आहेत. आणि त्यांचं शिक्षण आहे BE ऑटोमोबाईल ना. हा, बी ऑटोमोबाईल. अच्छा. आणि शेती किती करा दादा? 21 एकर वरती शेती चालू आहे. 21 एकर शेती आहे. आणि मित्रांनो, खूप बरं वाटलं मला हे बघून सगळं. हे बघा, त्यांनी जे शेतामध्ये त्यांनी काय असे मोटिवेशनचे बोर्ड लावलेत. ठीक आहे. हे त्यांचं शेतातलं ऑफिस आहे. पण दादा, हे कशी कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? नाही, ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक शेतकऱ्यांना आपली उंची स्वतःच वाढवायला पाहिजे. हम्म. कोणी वाढवायला येणार नाही किंवा काय नाही. फक्त सांगण्याचा हेतू काय, स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ह्या गोष्टी मी सर्व केलेल्या आहेत. अच्छा. आणि एक सवय लावून दिली, सकाळी उठायचं, 8 वाजता शेतामध्ये यायचं, ते दिवस मावळेपर्यंत शेतामध्येच, अंधार पडला की घरी जायचं. एक सवय लावून दिलेली आहे. याचा फायदा मला माझ्या शेतीमध्ये दिसून येतोय. आणि तसं काही जास्त नाही, पण येत्या 3 वर्षामध्ये जास्त काय नाही, 3,500 ते 4,000 टनाचं टार्गेट आहे आमचं. येस. बस अशा पद्धतीनं आमचं आहे शेड्यूल. पाहूया आता तुम्हाला सोबत घेऊन कशा पद्धतीनं बदल होतोय, काय होतोय ते आपण बघूयाच. नक्कीच. आणि हे जे तुमचं ऑफिस आहे ना, म्हणजे ह्याला एसी नाही मित्रांनो, हा सगळा नॅचरल एसी आहे, नॅचरल. ठीक आहे. म्हणजे वार चारही बाजून येत आहे. आणि आम्ही सर्व इथं बसलो ना, इतकी मजा येते ना. नाही, ऍक्च्युली मुद्दाम आम्ही हे नॅचरली केलेलं आहे. आर्टिफिशियली करायचं असतं तर खूप चांगलं केलं असतं, पण जी नॅचरली जी मातीशी आम्ही लीन होतोय त्याच्यामध्ये जी मजा आहे ती आर्टिफिशियल ह्याच्यामध्ये येत नाही. म्हणून जाणून बुजून आम्ही ती वरती तट्टी वगैरे टाकून असं केलेलं आहे. अरे वा, खूप छान दादा, खूप बरं वाटलं. आणि खरंच तुमच्यापासून खूप काहीतरी आज शिकायला भेटलं आम्हाला. धन्यवाद.